लेख क्षण क्षणा फोडिती हाक व्रजनायक ऐक तसे. ते कोण होते राक्षस? पहिले कुबेराचे सेवक होते, पण शापामुळं त्यानं तो जन्म प्राप्त झाला होता. हा, बळीभद्राशी म्हणे मुरहर गायी धरोणे नेतो व्याघ्र तरीच वाहती वारंवार करुणासुरे करुणिया. बळीराम म्हणले आपल्या गाय कोणतरी पकडून नेतोय, आवाज ऐकतोय मला. ऐशे बोलोनी कमला नायके गो ब्राह्मण प्रतिपाळके परमपुरुषे भक्त तारके ताड वृक्ष उपडिला. म्हणले भगवंता तुम्ही तर मी सांगतो कधी कधीपासून मी ऐकतच नाही. आणि बलरामाने ताडाचा मोठा असा वृक्ष होता नारळासारखा उपटला ताकदीनं. आणि पुढे काय झालं? पाठीरा का भूधरा उतार तेने उपडिला प्रचंड तरुवर त्वरे धावले महावीर गोरक्षणा कारणे. गोरक्षणा कारणे म्हणजे गायींच्या रक्षणासाठी धावले. तो ते दोघे कपटवेशी पळते झाले वेगेशी. ते दोघे ह्यांना कोण पळाले. रामाने ऋषिकेशी मनोवेगेशी धावले. राम कोण? बलराम. आणि कृष्ण म्हणजे ऋषिकेश असं भगवंताला म्हटलंय. तो ते गोवेश टाकिती व्याघ्र होऊन वेगे पळती. तोंडात धरलेलं वासरू सोडून दिलं आणि जोरात पळायला लागले. शेष हरीन सोडती पाठलाग तयांचा. कृष्ण म्हणले आता ह्यांना सोडायचं नाही, ह्यांचा पाठलाग थांबवायचा नाही. माव करा दोघे जण व्याघ्र वेशी टाकून महाभ्यास रूप धरून उभे परतो निठाकले. भयंकर मोठं रूप धारण केलं जसं भगवान विराट रूप धारण करतात तसं, आणि उभे राहिले. आणि पुढं काय झालं? नग मस्तकी पळे वज्र तैसे दोघे माव कर तरुघाते केले चुर क्षण मात्र न लागता. विराट स्वरूप घेतलं परमेश्वराने दोघांनी आणि त्यांच्यावर प्रहार केला. घेऊनी चालले ते क्षणी विजय होऊनी रामचक्रपाणी पूर्वस्थळा पावले. आणि दोन्ही त्याचा वध करून आपल्या पूर्वस्थळी परत आले जिथं गाय राखत होती तिथं. त्यावर आले एकादशी जे परम प्रिय कर भक्ताशी रुक्मांद सत्वराशी पूर्वी उदरला जिचेनी. आणि दुसऱ्या दिवशी काय आलं? एकादशी आली. पूर्वी उदरला जिचेनी हरी स्वरूप एकादशी नंदव्रतस्त ते दिवशी. ते शुनराचा उपास असायचा. जागरण झाले सर्वाशी सरली निशा सत्वर.